प्रॉमिस तुला मी सांगतही तुझ्या विनाता मला रावना। जय शिवराय भावना, स्वागत आहे आपल्या एजी क्रिएशन या यूट्यूब चॅनलची। तर मित्र, तुम्ही आजचा व्हिडिओ सुरुवातीला बघितलाच असेल। तर अशा प्रकारचा आपण आज व्हिडिओ बनवणार आहोत आणि हा व्हिडिओ बनवण्यासाठी आपल्याला अलर्ट मोशन ॲपची गरज पडणार आहे। तर हा ॲप जो तो आपल्या टेलिग्राम चॅनलवरती मिळून जाईल आणि टेलिग्राम चॅनल जॉईन करण्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे मित्र। तर तिथून तुम्ही जाऊन चॅनल जे ते जॉईन करून तुम्ही ॲप जो तो डाउनलोड करू शकता मित्र। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओसाठी मी जेवढे काही मटेरियल यूज केले ते सर्व मटेरियल आपल्या वेबसाईटवरती अवेलेबल आहे आणि त्यासोबत आपल्या टेलिग्राम चॅनलवरती सुद्धा अवेलेबल आहे। तर या दोघांची लिंक जे डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे मित्रांनो। जर का मित्र तुम्हाला मटेरियल डाउनलोड करण्यास काही प्रॉब्लेम येत असेल तर मटेरियल कसं डाउनलोड करायचं आहे या व्हिडिओची लिंक सुद्धा डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे। तर तुम्ही तो व्हिडिओ बघून जे ते मटेरियल डाउनलोड करू शकता मित्रांनो। तर मित्र, आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनल जे ते सबस्क्राईब करून घ्या, कारण की आपल्या चॅनलवरती अशा प्रकारच्या व्हिडिओ जे येत असतात मित्रांनो। तर मित्रांनो, आपल्या इंस्टाग्राम अकाउंटला सुद्धा अजूनही फॉलो केलं नसेल तर तिथं सुद्धा फॉलो करून घ्या। तिथं सुद्धा जे आपले व्हिडिओ आणि अपडेट जे ते येत असतात मित्रांनो। चला तर मित्र, आपण जे आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया थोडासा वेळ न घालवता। ओके, तर मित्र, सर्वात आधी आपल्याला अलर्ट मोशनमध्ये बिटमार्क प्रोजेक्ट जो असेल तो आपल्याला अलर्ट मोशनमध्ये इम्पोर्ट करून घ्यायचा। इम्पोर्ट केल्यानंतर बघा तुमच्यासमोर जे अशा प्रकारे जे ते काही शो होईल। तर आता बघा, आपल्या सर्वात आधी इथं काय यायचं, आपल्या प्लसमध्ये जाऊन मीडियामध्ये जायचं। त्यानंतर तुम्हाला एक अशा प्रकारचा एक ब्लॅक कलरचा एक व्हिडिओ दिला असेल तो आपल्या इथं ॲड करून घ्यायचा। त्यानंतर त्या व्हिडिओवरती क्लिक करून वरती तुम्हाला 3 आडव्या लाईन दिसत आहेत, डॉट दिसत आहेत। तर त्यावरती आपण क्लिक करून याचा जो ॲडिओ असेल तो आपल्याला सर्वात आधी इथं एक्स्ट्रॅक्ट करून घ्यायचा आहे। त्यानंतर तो जो ब्लॅक कलरचा व्हिडिओ होता तो इथं डिलीट करून टाकायचा आहे आणि तो जो ॲडिओ होता मित्र तो आपल्याला बघा इथं रेक्टँगलच्या खालती जे आपल्याला अशा प्रकारे इथं आणायचं मित्रांनो। आणि त्यानंतर तो जो रेक्टँगल आहे मित्रांनो तो इथं डिलीट करून टाकायचा आहे। तर त्यानंतर आता आपल्या काय यायचं, या बिटमध्ये आपल्याला इमेजेस ते ॲड करायचे। तर त्यासाठी बघा आपल्या काय यायचं, आपल्याला प्लसमध्ये जाऊन मीडियामध्ये जायचं। त्यानंतर बघा मित्रांनो, इथे तुम्हाला मी एक इमेज दिलाय, तर तो इमेज इथे तुम्ही यूज करू शकता किंवा तुम्ही तुमचा पर्सनल इमेज सुद्धा इथे यूज करू शकता। तर काय करायचं मित्र, आपल्याला व्हिडिओच्या एंडला येऊन जायचं आणि तो तुम्हाला बघा स्पीडचा बाजूलाच एक ऑप्शन भेटेल, तर त्यावरती क्लिक करा, म्हणजे एंडपर्यंत त्या इमेजची लेअर असेल ती येऊन जाईल। तर आता बघा आपल्या काय यायचं, आपल्याला आता काय यायचं 3.9 सेकंदावरती आपल्याला येऊन जायचं त्या बीटवरती। त्यानंतर इथं आपल्याला स्प्लिट करायचं, परत नंतरच्या आपल्या काय यायचं बीटवरती येऊन स्प्लिट करा, परत नंतरच्या बीटवरती येऊन स्प्लिट करायचं, परत नंतरच्या बीटवरती येऊन स्प्लिट करा, परत नंतरच्या बीटवरती येऊन स्प्लिट करा, परत नंतरच्या बीटवरती येऊन आपल्या इथे स्प्लिट करायचंय। तर आता इथे स्प्लिट वगैरे झाल्यानंतर आपल्याला बघा काय यायचंय। तर आता इथं बघा आपल्या काय यायचंय, आपल्या प्लसमध्ये जायचंय, त्यानंतर मीडियामध्ये जाऊन तुम्हाला बघा मित्रांनो एक PNG दिला असेल बघा। तर आपल्या सर्वात आधी हा वाला जो PNG असेल बघा मित्रांनो, तर हा वाला इथं आपल्याला ॲड करायचा आणि आपल्या परत बघा काय यायचं, आपल्याला आता 3.9 सेकंदाच्या बीटवरती येऊन आपल्या त्या काय यायचं मित्रांनो, त्या लेअरवर आपल्याला क्लिक करायचे ते टेक्स्टवाल्या, आणि त्यानंतर इथं बघा स्पीडच्या बाजूला तुम्हाला एक ऑप्शन भेटेल, त्यावरती क्लिक करा, म्हणजे तिथपर्यंत त्याची जी लेअर आहे ती येऊन जाईल। आणि त्यावरती क्लिक करून तुम्ही मूव्ह अँड ट्रान्सफरमध्ये जाऊन 3 नंबरच्या ऑप्शनवरती जाऊन साईज वगैरे कमी जास्त करून 1 नंबरच्या ऑप्शनवरती येऊन याची ॲडजस्टमेंट वगैरे तुम्हाला हवी तिथे तुम्ही करू शकता। आता त्यानंतरच्या आपल्या आणखीन एक आपला टेक्स्ट ॲड करायचा आहे, तर तो ॲड करण्यासाठी बघा आपल्या काय यायचं आहे, तर आपल्या त्याच बीटवरती थांबायचं आणि त्यानंतर प्लसवरती जाऊन मीडियामध्ये जावा। त्यानंतर जो तुम्हाला एक दुसरा टेक्स्ट दिला असेल तो इथं ॲड करून घ्या आणि त्यानंतर परत व्हिडिओच्या एंडला येऊन पहिला ऑप्शन सिलेक्ट करा, म्हणजे एंडपर्यंत त्याची जी लेअर आहे ती येऊन जाईल मित्रांनो। आता त्यानंतर आपल्याला बघा काय यायचं आहे, आता त्यानंतर आपल्याला काय यायचं, आता ह्यांना जे आपल्याला शेक इफेक्ट जो आहे तो आपल्याला इथं द्यायचा आहे। तर तो देण्यासाठी आपल्याला बघा काय यायचं, आपल्याला बॅक येऊन जायचंय। त्यानंतर तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये एक शेक इफेक्टचा एक प्रोजेक्ट दिला असेल तो अलर्ट मोशनमध्ये इम्पोर्ट करून घ्यायचा आहे। त्यानंतर त्याला ओपन करून घ्यायचं। ओपन करताच तुम्हाला बघा दोन्ही इथं तुम्हाला इमेजेस भेटतील। तर आता सर्वात आधी आपला पहिला जो इमेज असेल त्यावरती क्लिक करून इफेक्टमध्ये जाऊन 3 डॉटवरती जाऊन ह्याचा जो इफेक्ट असेल तो इथं कॉपी करून आपल्या बॅक येऊन आपण जो प्रोजेक्ट इथं तयार करत होतो तर त्याला ओपन करायचा आणि तो जो आपला सुरुवातीचा इमेज असेल त्यावरती क्लिक करून इफेक्टमध्ये जाऊन 3 डॉटवरती जाऊन पेस्ट करा। आणि हा इफेक्ट फक्त त्या एकाच इमेजसाठी होता, बाकीच्या इमेजसाठी जे ते वेगळा इफेक्ट आहे। तर तो देण्यासाठी आपल्याला बघा काय यायचं, आपल्या बॅक येऊन जायचे। बॅक आल्यानंतर परत शेक इफेक्टचा जो प्रोजेक्ट असेल त्याला ओपन करायचे। ओपन केल्यानंतर तुम्हाला जे बघा 2 नंबरचे काय यायचं इमेजवरती येऊन इफेक्टमध्ये जाऊन 3 डॉटवरती जाऊन इथं ह्याचा जो इफेक्ट असेल तो कॉपी करून आपल्या बॅक येऊन जायचा आणि जो आपण इथं प्रोजेक्ट तयार करत होतो त्याला ओपन करायचं। आणि आता आपली इथं जेवढे काही फोटोज उरले असतील त्या सर्व फोटोजला तुम्ही हा वाला इफेक्ट असेल तो इथं अप्लाय करून टाका। तर अप्लाय करायची तुम्हाला स्टेप तर माहितीच आहे, तरी सुद्धा तुम्हाला एकदा सांगतो। काय यायचं, त्या इमेजवरती क्लिक करून इफेक्टमध्ये जाऊन 3 डॉटवरती जाऊन इथं पेस्ट करा। आता परत नंतरच्या इमेजवरती येऊन परत इफेक्टमध्ये जाऊन 3 डॉटवरती जाऊन पेस्ट करा। तर मित्रांनो, आता तुम्हाला इथं स्टेप तर इथं माहिती पडली की फोटोजला जे ते कसं जो इफेक्ट आहे तो अप्लाय करायचा आहे। तर मी आता इथं
लवकरात लवकर जिथे इथं करून घेतो. आता आपलं एकच इथं इमेज राहिलं तर आता त्याला इथं देऊन टाकतो. तर मित्र अशा प्रकारे आपली इथे जे शेकीपेट जे होते तिथं आपली आता देऊन झालीत. आता त्यानंतर आता बघा आपल्या कायरचे तिथे बघा मित्रांनो, सर्वात आधी तुम्हाला एक बघा अशा प्रकारचा एक छोटासा असा रेक्टँगलचा तुम्हाला एक लेअर दिसेल. तर आपल्याला ती काय करायची, आपल्या ती जी त्याच्या राईट साईडला बघा तुम्हाला 3 आडव्या लाईन दिसत आहे, त्यात लॉंग प्रेस करून त्या इमेजेसच्या वरती त्याला जे आपल्याला आणायचंय. म्हणजे ते एक मित्रांनो फ्लिकर टाईप एक इफेक्ट आहे मित्रांनो. तर आता आपल्याला काय करायचं बघा मित्रांनो, त्या रेक्टँगलवरती आपलं क्लिक करून इथे तुम्हाला 2 स्क्वेअर आणि 1 प्लस दिसत आहे त्यावरती, तर त्यावरती क्लिक करून कॉपी लेअरची करायची आहे आणि जिथं जिथं आपले बिट असतील तिथं तिथं आपल्याला हे पेस्ट करायचे. तर आता नंतरच्या बिटवरती येऊन आपल्या त्या 2 स्क्वेअर आणि प्लस दिसत आहे त्यावरती जाऊन इथं पेस्ट लेअर करायचे. परत नंतरच्या बिटवरती येऊन परत तिथं पेस्ट करा. तर मित्रांनो अशा प्रकारे आपले जिथे जिथे बिट असतील तिथं तिथं आपल्याला ह्याला जिथे काय करायचं मित्रांनो, इथं पेस्ट करून टाकायचं. म्हणजे एकदम असा भारी मित्रांनो व्हिडिओ दिसेल मित्रांनो प्ले केल्यावरती. ओके, तर मित्रांनो इथे जिथं जिथं असेल तिथे तिथे तुम्ही इथं पेस्ट करून टाका. तर मित्रांनो अशा प्रकारे जो आपला चढ होता तो इथे व्हिडिओ रेडी झालाय. तर रेडी झाल्यानंतर आपल्या गॅलरीमध्ये सेव्ह करण्यासाठी बघा आपल्याला जिथे काय करायचं आहे, वरती तुम्हाला बघा सेटिंगच्या बाजूला एक ॲरो दिसत आहे, तर त्या ॲरोवरती क्लिक करून व्हिडिओवरती क्लिक करून एक्सपोर्टवरती क्लिक करा. तर मित्रांनो आपला जो आजचा व्हिडिओ तो गॅलरीमध्ये जाण्याची ते सुरुवात झाली मित्रांनो. तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये जे एवढंच होतं, ते व्हिडिओ आवडला सोडा लाईक आणि शेअर नक्की करा मित्रांनो. तर मित्रांनो अजून आपल्या युट्यूब चॅनल जिथे सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की सबस्क्राईब करून घ्या, कारण की आपल्या युट्यूब चॅनल अशा प्रकारच्या ट्रेंडिंग व्हिडिओचे ते रोज येत असतात मित्रांनो. तर मित्रांनो भेटूत आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र.